आहोत, विधान भवनात तुम्ही पोहोचलेला आहात। खरं तर मंत्री म्हणून याल अशी अपेक्षा सगळ्यांना होती आणि एक चांगला संयमी, शांत आणि पक्षाची तितकीच खंबीर बाजू प्रत्येक वेळी मांडणारा एक नेता म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं। पण यंदा ती संधी मिळू शकली नाहीये, काही शल्य बोचते मनाला आणि काही दुःख आहे याचं? नाही, प्रत्येकाला तर व्हावंसं वाटतं, परंतु शेवटी जो पक्ष निर्णय घेत असतो तो अंतिम असतो। पक्ष पूर्णपणे विचाराने निर्णय घेत असतो आणि त्याच्यामुळे पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारून त्या ठिकाणी काम करायचं असतं आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांवर आणि पक्षावर पूर्ण विश्वास आहे आणि पक्ष योग्य तेच करत असतं। त्या पद्धतीनं आपण वाटचाल करायची असते ती बी करत राहणार। 36 पैकी 16 जिल्ह्यांना मंत्रिपदच मिळालं नाहीये, त्यावरही बरीच टीका होते। नाही, आता मंत्रिपदांची संख्या, अपेक्षित लोक, त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला परत जातीय समीकरण, विभागीय समीकरण, त्यातनं प्रत्येक जिल्ह्याला मंत्रिपद मिळेल असं होत नसतं। त्यातनं मग सुवर्णमध्य काढून निर्णय घ्यायचा असतो आणि तो घेतलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुमचा अजूनही विश्वास आहे पूर्णपणे? नाही, 100% आहे ना। त्यांच्या विश्वासावरच तर आपलं राजकारण आहे। त्यांच्यावर माझाच काय, महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे आणि जनतेनं या ठिकाणी त्यांच्या विश्वासावर, मोदी साहेबांच्या विश्वासावरच एवढं बहुमत त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांच्यामुळे त्यांचा विश्वास हीच आपली शिदोरी आणि ताकद आहे। नक्कीच, पण ज्यांना मंत्रिपदी ज्यांची वर्णी लागली नाही त्यांना संघटनात्मक काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळणार आहेत, त्या संदर्भात काही फोन कॉल वगैरे आला, तुम्हाला काही जबाबदारी मिळेल असं सांगितलं गेलं? नाही, आता ती कळेल। अजून काय तशा प्रकारचे फोन नाहीत किंवा अजून अधिवेशन चालू आहे। नंतर पक्ष पातळीवर त्या ठिकाणी काय काय करायचं ते ठरेल। राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, विरोधक आक्रमक झालेत, ईव्हीएमचं प्रतिकात्मक रूप घेऊन त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं आहे, ईव्हीएम हटाव देश बचाव घोषणा दिल्या आहेत। नाही, मला वाटतं हा रडीचा डाव आहे। आपल्याला मिळालेलं अपयश, त्याचं खापर या ठिकाणी ईव्हीएम फोडण्याचा प्रयत्न आहे। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।